धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति वासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच वरीयानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मा आत्मविसंभत पुंसां श्रोतव्यादिश्रूय परः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाला सांगतात आणि या ठिकाणी प्रत्यक्ष शुकाचार्य हे परीक्षितीला सांगतात. या ठिकाणी शुकाचार्य आणि परीक्षिती यांचा संवाद सुरू झालेला आहे. शुकाचार्य हे बघते आणि परीक्षिती हे श्रोते. आता यांचा अधिकार काय ते आपण यापूर्वीच पाहिलं की ज्यांनी जन्मतःच विषयाचा त्याग केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन विषय जिनोनी जन्मले असा शब्द वापरला आहे. म्हणून शुकाचार्यांना विषय माहीतच नव्हता. अहो, विषयाला मारून जे जन्माला आले, विषय नष्ट करून जे प्रगट झाले, अर्थात सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ मुक्त अवस्थेमध्ये वावरणारे, जीवनमुक्त स्थितीमध्ये राहणारे. जीवनमुक्त स्थिती काय असते? ही जीवनमुक्त स्थिती म्हणजे ज्याला आपण लोकासाठी जीवन जगणे. आपण मुक्त आहोत तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी. माऊलींनी म्हटले की जे सगळ्यातून मुक्त झालेत त्यांचं काय काम शिल्लक राहिलं म्हणे. ते म्हणे तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी. समाजासाठी लोकासाठी कार्य करणं हे ज्यांचं काम आहे, व्यक्तिगत स्वार्थ हा ज्यांचा नाही, जे मुक्त आहेत, स्वतःच्या कर्मापासून मुक्त आहेत, प्रवृत्तीपासून मुक्त आहेत, निवृत्ती निरतो मुनीही निवृत्तीमध्ये तल्लीन आहेत. मग त्यांना प्रवृत्ती का झाली तर ते म्हणे स्वतःसाठी नाही, समाजा कल्याणासाठी, जनकल्याणासाठी, लोककल्याणासाठी जे समाजामध्ये वावरतात. म्हणून या ठिकाणी या ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानोत्तर, ज्याला भक्ती असा शब्द माऊलींनी वापरला, ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान प्राप्त झालं ते ठीक आहे, पण ज्ञानानंतर काय काम आहे ते म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान प्राप्त झालं पण या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती. म्हणून तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी ही भूमिका घेऊन जे वावरतात जगतात असे ज्ञानभूमिकेमध्ये वावरणारे शुकाचार्य हे कसे होते तर निवृत्त निरत्तर होतेच, पण कुठलीही अपेक्षा नव्हती, लाभालाभाची अपेक्षा नव्हती, कोणत्याही गोष्टीची इच्छा नव्हती आणि सहज फिरत फिरत यदृच्छेने लोककल्याणार्थ फिरत आलेले. आणि अशा मुक्तावस्थेमध्ये जीवनमुक्ताच्या 7 भूमिका सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये शुभेच्छा ही भूमिका आहे. शुभेच्छा म्हणजे जनकल्याणार्थ वैराग्य प्राप्त करून ज्ञानेच्छा प्राप्त करणे ही शुभेच्छा आहे. दुसरी विचारणा आहे, ही शास्त्रध्ययन भूमिका आहे. तिसरी तनुमानसी ही विषयापासून मुक्ती, ही तनुमानसी अवस्था आहे. चौथी आहे सत्वापत्ती, जे सत्वगुण ज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याला सत्वापत्ती असं म्हणतात. त्यानंतर आहे पदार्थाभावना, पदार्थाची अभावना म्हणजे कोणत्याही सांसारिक गोष्टीबद्दलची निवृत्ती, त्याला विकाररहितता. आणि शेवटची तुर्यगा म्हणजे तुर्यावस्था. आपण साधारणतः 3 अवस्थेमध्ये वावरतो, स्वप्न, जागृत आणि सुषुप्ती. पण हे जे निवृत्त निरत असणारे ज्ञानभूमिका घेऊन वावरणारे शुकाचार्यादी श्रेष्ठ ज्ञानी आहेत, जे ज्याला आपण मुक्त म्हणतो, जीवनमुक्त म्हणतो, ते तुर्यावस्थेमध्ये वावरत असतात. तुर्यावस्था चौथी अवस्था. ही तुर्यावस्था आपल्या श्रेष्ठ दर्जाच्या योग्यांनाच प्राप्त होऊ शकते, असे हे योगी आहेत. आणि म्हणून या 7 ज्ञानभूमिका आहेत.
असं वर्णन केलेलं आहे. शंकराचार्यांनी याची भूमिका मांडलेली आहे. असो, याप्रमाणे असे हे वक्ते आणि श्रोते कसे आहेत याचाही विचार केला पाहिजे. श्रोता कसा आहे हो? हा श्रोता सांसारिक असेल, श्रोत्याचं लक्ष आपल्या केवळ विषयामध्येच तल्लीन असेल, दुसऱ्याच नादामध्ये विचारात गुंग असेल, तर तो श्रोता उपयोगाचा नाही. म्हणून सावचित्त श्रोता असं म्हटलंय. सावध श्रोता म्हणजे जो चित्त एकाग्र करून ऐकतो. या ठिकाणी दत्तचित्त असा एका ठिकाणी शब्द वापरला आहे की श्रोता कसा असावा तर दत्तचित्त असावा, ज्याचं चित्त ईश्वराकडे दत्त असावं, दिलेलं असावं. आपण म्हणतो ना दत्त म्हणून उभा राहिला, तर दत्त म्हणजे आपण दुसरा कोणताही विचार न करता फक्त एकच एक विचार आपल्या मनात पाहिजे, तो म्हणजे ईश्वराचा. त्याला दत्तचित्त, ज्याचं चित्त देवाला दिलेलं आहे असं दत्तचित्त श्रोता पाहिजे. वक्ता आणि श्रोता हे दोन्ही तर परीक्षिती आहे, आणि हा परीक्षिती आता जीवनाच्या अंतिम टप्प्यावर आहे. आता मृत्यू समोर दिसतोय. अशा अवस्थेत माणसाची स्थिती काय असते? आणि म्हणून मृत्यूपत्र कधी करतात? अगदी शेवटच्या क्षणी. का? आता जीवनातला कुठलाही स्वार्थ शिल्लक राहिलेला नसतो, कोणाबद्दलही राग शिल्लक राहिलेला नसतो, सगळं विसर्जित झालेलं असतं. सगळं विसर्जित झालं म्हणजे माणसाचं मन मुक्त होतं. आणि अशा वेळेला माणूस जे बोलतो, म्हणून मृत्यूपत्र म्हणा किंवा इच्छापत्र ज्याला आपण म्हणतो, शेवटच्या क्षणी. कारण अशा वेळेला त्याच्या मनात कोणाबद्दलही रागलोभ नसतो आणि मग तो समान दृष्टीने पाहतो. म्हणून या ठिकाणी हा जो श्रोता आहे, परीक्षित आहे, तो अगदी म्रियमाण आहे. काही क्षणानंतर, काही काळानंतर मृत्यू येणारच हे पक्क आहे. अशा वेळेला तो ज्या पद्धतीने एकाग्र चित्ताने ऐकेल, त्याचं आता लक्ष कुठे असेल का? कुठेच असणार नाही. एकाग्रता कशी असते? तल्लीनता, की आता दुसरा कोणता विचार आपल्या मनात नाही. मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय, अशा वेळेला माणूस फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो की आता मला यातून मुक्त व्हायचंय, मला कशाची अपेक्षा नाही. असं जर असेल तर तो पात्र, हा श्रोता आणि वक्ता हे दोघेही पात्र पाहिजे. शुकाचार्य हे वक्ते आहेत आणि परीक्षिती हे श्रोते आहेत. आशाबद्धता उपयोगाची नाही. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतेची चित्ता. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की आशाबद्ध वक्ता, जर वक्ता आशाबद्ध असेल तर श्रोत्यांच्या मनाला चिंता लागते, काय मागतो काय नाही, काय म्हणतो काय नाही. म्हणून वक्ताही आशेपासून मुक्त असावा, तरच श्रोत्याच्या मनावर कोणतं दडपण येत नाही. म्हणून श्रोता हा मुक्त मनाने त्याने ऐकलं पाहिजे, उन्मुक्त अवस्थेत असला पाहिजे, तल्लीन अवस्थेत असला पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी आचारसंहिता घालून दिलेली होती. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथं कीर्तन करायचं तिथं अन्न सुद्धा घ्यायचं नाही. घोड्याला तर हरभरा लांबच राहिला. त्या काळात घोड्याला हरभरा देणे म्हणजे ज्यांनी कीर्तन ठेवलंय त्याला किती खर्च. त्यांनी यालाही दान दक्षिणा द्या, घोड्याची व्यवस्था करा, बरोबर येणाऱ्या लोकांचंही जेवणाची व्यवस्था करा, खाण्याची करा, वस्त्र करा, अलंकार करा. कशासाठी? लोक विचारतात सप्ताहाला किती खर्च येतो? सप्ताहाला खर्च येत असतो का? ठीक आहे, तुमच्या स्वेच्छेने तुम्हाला काय दान दक्षिणा द्यायची द्या, पण खर्च म्हणून त्याचा दबाव मानता कामा नये. कारण ही पारमार्थिकता नाहीये. परमार्थ हा असा आहे की जो स्वार्थाच्या पलीकडचा आहे, निस्वार्थ आहे. आणि म्हणून जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे असं तुकाराम महाराजांनी आचारसंहिता घालून दिलेली होती. म्हणून त्या काळातली जसे टी.एन. शेषन यांनी निवडणुकीची आचारसंहिता घालून दिली, तिथून आम्हाला कळालं की निवडणुकीला काय आचारसंहिता असते. तसं तुकाराम महाराजांनी त्या काळातली एक शिस्त घालून दिली. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की वक्ता आणि श्रोता जर उच्च पातळीवरचे असतील तर भागवत कथा ही मुक्तिदायक होते. मला हे उत्तर सांगायचंय. म्हणजे ज्याप्रमाणे आपण समीकरण करतो, गणितामध्ये समीकरण असतं, मग समीकरणाचं सूत्र असतं तरच ते उत्तर येतं. मग श्रोता कसा पाहिजे आणि वक्ता कसा पाहिजे याच्यावरून उत्तर ठरतं. नाही तर म्हणतात का हो आम्ही इतके वर्ष भागवत ऐकलं, आम्हाला मुक्ती का नाही मिळाली? कशी मिळेल? तुमचं मन कसं आहे, तुमची पात्रता कोणती आहे,
आणि वक्ता कसा आहे, म्हणून शुकप्रोक्तम भागवतम, ज्याला फार महत्त्व दिलंय. अंबरीषाबद्दल पद्म पुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये विवरण करताना त्यांनी सांगितलं की अंबरीषाला सांगताना ते म्हणतात की अरे अंबरीषा, शुकप्रोक्तम भागवतम, भागवत तेच आहे जे शुकाने सांगितलेलं आहे. या ठिकाणी शुकप्रोक्तम म्हणण्याचं कारण असं आहे की अधिकार, अधिकार तैसा करू उपदेश. अधिकार फार महत्वाचा आहे. कोणी सांगितलं याला फार महत्व आहे. उद्या कुणी काही आदेश काढला तर महत्व नसतं. हा कलेक्टरने आदेश काढलाय, अरे मग बरोबर आहे. लॉकडाऊनचा आदेश कलेक्टरने काढलाय, अरे बाबा. गल्लीतल्या एखाद्या कुणी काढला, एखाद्या गुंडाने काढला तर आपण मानतो का? नाही मानत. सामान्य माणूस येतो, एखादा दारुडे आहे, तो काही बोलला म्हणून काय झालं, पण कलेक्टर बोलले, कारण अधिकार आहे, पदाचा अधिकार आहे, स्थानाचा अधिकार आहे, ज्ञानाचा अधिकार आहे. तसा या ठिकाणी ज्ञानाचे अधिकारी शुक आहेत, आचार्य. ते सर्वसंग परित्याग केलेले आहेत. आणि परीक्षितही तसाच आहे, सर्वसंग परित्याग केलेला, निरीच्छ अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून चित्तशुद्धीचे जे 4 साधन आहेत, त्या चित्तशुद्धीच्या 4 साधनापैकी नित्यानित्य वस्तू विवेक हे एक साधन आहे. नित्य आणि अनित्य. नित्य काय? नित्य ईश्वर आहे. आणि अनित्य काय? अनित्य जग आहे, संसार आहे, संसारातले पदार्थ आहे. नित्यानित्य वस्तूचा विवेक करा पहिल्यांदा, म्हणून विवेक. विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट हे ठरवा. ज्याप्रमाणे हंस हा दूध आणि पाणी वेगळं करतो, तशी आपली बुद्धी चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, स्थिर आणि अस्थिर, कायमस्वरूपी आणि तात्कालिक याचा भेद करणारी असली पाहिजे. आणि मग त्याच्यातलं जे चांगले ते स्वीकारा. म्हणून नित्यानित्य वस्तू विवेक हा पहिला. दुसरं, इहामूत्रादी फलभोग विराग. या ठिकाणी परीक्षिती राजे हे 8 दिवसांनी म्हणजे 1 आठवड्यानंतर मृत्यू आहे. त्यांना जर सांगितलं असतं कुणी, अहो परीक्षित राजे आम्ही तुम्हाला स्वर्गाचं राज्य देतो, तो म्हणला असता नको, स्वर्गाचं राज्य मला कशाला पाहिजे, 7 दिवसामध्ये काय करू मी, मला मृत्यूनंतर मी मुक्त झाला पाहिजे याचं साधन सांगा. मला स्वर्गाचं राज्य नको, ना स्वर्ग ना पुनर्भवम. मला स्वर्ग नको, मला पुनर्भव नको, मला काहीच नको, मला फक्त मुक्तीची इच्छा आहे. म्हणून इहामूत्रादी फलभोग विराग म्हणजे इह म्हणजे पृथ्वीवरचे भोग आणि अमूत्र म्हणजे स्वर्गातले भोग, यांच्याबद्दलचा विराग निर्माण होणं. म्हणून पहिल्यांदा विवेक आहे, दुसरं वैराग्य आहे, तिसरं आहे शमादी षट. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा आणि शांती. या गोष्टी मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण हा विचार करतोय की परीक्षिती राजे हे शमाने, शम अंतर्निग्रह केलेला आहे, बाह्य निग्रह केलेला आहे इंद्रियाचा, शम, दम, तितिक्षा शांत वृत्ती आहे, त्यानंतर समाधान आहे, आता अंतःकरणामध्ये शांती आहे. त्याचप्रमाणे शम, दम, उपरती झाली. उपरती म्हणजे संसारातून निवृत्ती झाली आहे, कुणी धाक दडपशानी नाही, अंतःकरणपूर्वक उपरती झाली, अंतःकरणपूर्वक सोडलाय. यदैव विरजेत तदैव प्रव्रजेत असं म्हटलंय की ज्या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये विरक्तीची भावना होईल त्या क्षणी बाहेर पडावं. म्हणून झडझडून वहिला निघ आणि मुक्तीची ये लागे वाट. हे झडझडून वहिला निघ, ताबडतोब निघालं पाहिजे. कारण आता मनात जर विचार आलाय उपरतीचा तर पुन्हा रतीकडे जाऊ नका. म्हणून गंगा उलट्या दिशेने कधी वाहत नसते, ती समुद्राकडेच जाते. म्हणून आता उलट्या दिशेने व्हायचं नाही. उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा आणि शांती. आता श्रद्धा त्यांच्या अंतःकरणात आहे. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धेची व्याख्या केलेली आहे, गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. गुरूंनी सांगितलेल्या वाक्यावरचा विश्वास म्हणजे श्रद्धा. आता या ठिकाणी गुरु कोण आहेत? शुकाचार्य. त्यांच्यावरचा विश्वास ही श्रद्धा उत्पन्न झाली. आणि अशा या शमादी षट 6 शमदमादी गोष्टी त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाल्या. आणि यानंतर आहे ते मुमुक्षुत्व. चौथा मुद्दा आहे मुमुक्षुत्वाचा. म्हणून मला हे सांगायचंय की चित्तशुद्धीचे जे 4 नियम आहेत किंवा 4 गोष्टी आहेत, 4 पायऱ्या आहेत, त्यापैकी चौथ्या पायरीवर आता परीक्षित राजे आहेत. कुठे? मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे फक्त मोक्षाची इच्छा, दुसरं काही नाही, मुमुक्षा. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की मुमुक्षुत्व प्राप्त झालेला हा परीक्षित राजा. आणि मुक्तीच्या ज्यांनी परियणी नोवरी, माऊलींनी वर्णन केलंय, परिणली नोवरी,
ज्यांनी मुक्ती ही नवरी परिणली म्हणजे मुक्तीशी लग्न केलंय. शुकाचार्यांनी कोणाशी लग्न केलं म्हणले? शुकाचार्यांनी मुक्तीशी लग्न केलं. परिणली नोवरी, ज्यांनी परिणली म्हणजे लग्न केलं. कोणाशी? तर मुक्तीशी. शुकाचार्य हे मुक्तीमध्येच तल्लीन झालेले आहेत, अर्थात मुक्ती त्यांच्या सोबत आहे. ही फक्त बोलण्याची वाचेचा प्रकार आहे, वाचारंभण आहे. पण अर्थ असा आहे की शुकाचार्य हे मुक्तीच्या पदावर आहेत आणि जे मुक्तीच्या पदावर आहेत तेच मुक्ती देऊ शकतात. अहो आपण एखाद्याकडे गेलो, अहो मला 1,00,000 पाहिजे, तो 1,00,000, अहो माझ्याकडे 10,000 आहे, तुम्हाला लाख कुठून देऊ? म्हणजे जर तुम्ही ज्याच्याकडे मागायला गेलात त्याच्याकडे जर नसेल तर तो काय देणार आहे? मुक्ती कोण देऊ शकतो? मुक्ती तो देऊ शकतो की जो मुक्ती मध्ये तल्लीन आहे. ज्याला मुक्ती प्राप्त झाली तोच मुक्ती देऊ शकतो. जो अडकलेला आहे तो मुक्ती नाही देऊ शकत. कारागृहामधल्या एखाद्या चोराला म्हटलं मला मुक्त करतो, म्हटलं अरे मीच अडकलोय, मी काय तुला मुक्त करू? त्या जेलरला सांग, तो मोकळा आहे. म्हणजे आपण कारागृहात ग्राहग्रस्त व्यसनोद्ग्राह विकलम, आपण कारागृहरूपी घरामध्ये अडकलेलो आहोत. आपण मुक्ती नाही देऊ शकत, मुक्ती तो देतो की जो मुक्त आहे, त्याचा अधिकार आहे. म्हणून शुकाचार्यांचा अधिकार आहे मुक्ती देण्याचा. म्हणून या ठिकाणी मुक्तिराश्रयात ही मुक्ती देण्याचं आश्रयस्थान शुकाचार्य यांच्यासारखे श्रेष्ठ आहे, महात्मे आहेत. आणि म्हणून श्रोता कसा आणि वक्ता कसा याचा अधिकार एकदा जाणला म्हणजे मग या ग्रंथाला आपल्याला कशा पद्धतीने ग्रंथाची मांडणी केली ते कळतं. ग्रंथ कशा पद्धतीने अभ्यासायचं आणि चिंतन करायचं हे कळतं. या ठिकाणी या वरीयानेशते प्रश्न, महाराज शुकाचार्य म्हणतात, अरे परीक्षिते तुझा प्रश्न फार चांगला आहे. प्रश्न परीक्षितीने विचारलाय की समाजाला मुक्तीचं साधन कोणतं ते सांगा, सोपं साधन सांगा की माणसं लवकर ते साधन करून मुक्त होतील. आणि दुसरं म्हणजे अगदी मरण्याच्या स्थितीला जर माणूस आला असेल तर त्याने काय करावं ते सांगा. अशा वेळेला अगदी मृत्यू क्षणी मृत्यू समोर उभा आहे, अशा अनेक घटना घडतात अनेकदा की मृत्यू समोर उभा आहे. एखाद्या वेळेला दुर्दैवाने अपघात घडतो. अपघात असा घडतो की समोरून येणारा याच्यावरती येऊन आदळतो आणि दैवयोगाने ती गाडी अशी कापली जाते, पण दैवयोगाने हा वाचतो. तो म्हणतो मी चुकून इकडे आलो होतो, इकडल्या बाजूला ड्रायव्हरच्या बाजूला, इकडल्या कंडक्टरच्या बाजूला, आणि मी वाचलो. आणि मग माझ्या समोर एवढ्या घटना घडल्या आणि तो त्या जिथून संकटकाळी जाण्याचा मार्ग असतो त्यातून बाहेर पडतो. आणि मग या वेळेला डोळ्यासमोर मृत्यू असतो, दुसरं काही डोळ्यासमोर, फक्त स्वतःचा जीव वाचवणं आपल्या हातात असतं. अशा वेळेला तो स्वतःचा जीव वाचवतो. या ठिकाणी मृत्यू डोळ्यासमोर असल्यानंतर काय स्थिती असते हे अनेकदा आपण पेपरमध्ये वाचतो, प्रत्यक्षात अनुभवतो. आणि या मृत्यूच्या क्षणी माणसाच्या मनात एकच प्रश्न असतो, ते म्हणजे मला मुक्त व्हायचं, मला यातून वाचवणारा कोण आहे? हे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते तू फार चांगला प्रश्न विचारलास. का तर तुझा प्रश्न केवळ तुझ्या पुरता नाहीये. लोकहितम नृप, लोकहित समाज कल्याण करणारा प्रश्न आहे तुझा प्रश्न असा आहे की म्रियमान असणाऱ्या माणसांनी, मर्त्य असणाऱ्या माणसांनी काय करावं की ज्यामुळे तो मुक्त होईल? असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे तो मुक्त होईल? आत्मविसंमत पुंसाम श्रोतव्यादिषु यः परः, श्रोतव्यादिषु यः परः. श्रोतव्यादिषु हे असं काय श्रवण करावं की ज्यामुळं माणसं आत्मज्ञानी होतील, मुक्त होतील. आणि या सगळ्यामधून त्यांना असं एक साधन सांगा की ज्या साधनातून आत्मविसंमत पुंसाम, माणसाला आत्मसंमत, आत्मज्ञानी करणारं असं कोणतं साधन आहे की जे ऐकल्याबरोबर, ज्याचं श्रवण केल्याबरोबर आपण मुक्त होऊ. या ठिकाणी श्रवण म्हणजे आपण काय ऐकायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. श्रवण या शब्दाने आपण हे नेहमी म्हणतो, काय हो म्हणले, नवविधा भक्ती सांगितली प्रल्हादानी. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. श्रवण ही पहिली भक्ती आहे. पण आपण म्हणतो हो आम्ही देखील श्रवण केलं. किती दिवस? अहो 12 24 वर्ष केलं.
2 तप झाले ना. श्रवण म्हणजे काय? ऐकलं. ते म्हणतात नाही, श्रवण म्हणजे ऐकणं नाही. शास्त्रांनी श्रवणाचे 6 लिंग सांगितले, 6 सूक्ष्म गोष्टी सांगितल्या. श्रवण म्हणजे काय? त्याने असं सांगितलंय की उपक्रमोपसंहार. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. ग्रंथाचा उपक्रम कसा, ग्रंथाचा प्रारंभ कसा आणि ग्रंथाचा शेवट काय, याचा सतत अभ्यास करणे. पहिल्यांदा उपक्रमोपसंहार, उपक्रम, त्यानंतर उपसंहार. तिसरा अभ्यास. अभ्यास म्हणजे काय हो? अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करणे. अभ्यास येणुत कौंतेय. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणे, त्याला अभ्यास म्हणतात. पुन्हा पुन्हा चिंतन, पुन्हा पुन्हा मनन, पुन्हा पुन्हा वाचन, पुन्हा पुन्हा स्मरण, याला म्हणतात अभ्यास. आधी उपक्रम, मग उपसंहार, मग अभ्यास, त्यानंतर अपूर्वता. अपूर्वता म्हणजे अन्य प्रमाण, याला नसणे, अपूर्वता. ईश्वर किंवा अध्यात्म कसं आहे? अपूर्व आहे. भगवंताचा साक्षात्कार हा अपूर्व आहे. याला दुसरं प्रमाण नाही. दुसरं प्रमाण म्हणजे जसं आपण एखादी वस्तू पाहायला दिवा घेऊन जातो. अंधारामध्ये एखादी वस्तू आहे, अंगठी पडली हो अंधारात, अंधारात अंगठी पडली, चला बॅटरी घ्या बरं, मोबाईलची बॅटरी लावा आणि बघा. तर इथे आपल्याला अंगठी बघायला बॅटरी लागते, पण सूर्य बघायला कोणती बॅटरी पाहिजे हो? काही गरज नाही. स्वतः प्रमाणम परतः प्रमाण. या ठिकाणी स्वतः प्रमाण. सूर्य हा स्वतःच प्रमाण आहे. त्या ठिकाणी तेजाला बघायला दुसऱ्या दिवटीची गरज नाही, पण वस्तू बघायला दुसऱ्या दिवटीची गरज आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की हा, त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये फलव्याप्ती म्हणतात. वस्तुव्याप्ती आणि फलव्याप्ती असे 2 प्रकार आहेत. त्यापैकी वस्तुव्याप्ती म्हणजे एखादी वस्तू पाहण्यासाठी आपण दिवटीचा वापर करणे, प्रकाशाचा वापर करणे. आणि फलव्याप्ती म्हणजे प्रकाश पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. कुठं दिवा लावलाय हो? बघायचा आहे मला, बघा. मग त्यासाठी दुसरा दिवा लागेल ना? दिवा लागेल का? दिवा लागतो का? दिवा स्वतःच प्रकाशमान आहे. तसा ईश्वर स्वतःच प्रकाशमान आहे. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की अपूर्वता, ही अपूर्वता आहे. त्याला दुसऱ्या प्रमाणांची गरज नाही. त्यानंतर मनन, त्यानंतर अपूर्वतेनंतर अर्थवाद. अर्थवाद म्हणजे उपपत्ती, युक्तिवाद वेगवेगळे, आणि उपपत्ती म्हणजे युक्तिवाद. याप्रमाणे हे 6 गोष्टी म्हणजे श्रवण. या 6 गोष्टी म्हणजे श्रवण. उपक्रम, उपसंहार, त्याप्रमाणे अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद आणि उपपत्ती, या 6 गोष्टी म्हणजे श्रवण. मग आपण काय केलं याच्यात? काही नाही, ऐकून सोडून दिलं म्हणजे मग ते श्रवण झालं नाही. म्हणून श्रवणानंतर मनन आहे, मननानंतर निधिध्यासन आहे. किती सूक्ष्म गोष्टी आहेत ह्या सगळ्या. म्हणून मनन म्हणजे वेदाला अनुकूल असणाऱ्यांचं चिंतन, आणि चिंतन करताना आपलं चित्त हे एकाग्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून चित्तम चिदीती जानियात तकार रहितम तदा, असं एका ठिकाणी म्हटलं की चित्त म्हणजे काय? चित्त हे जाणावं. तिथं द्वित्त आहे ना, म्हणजे 2दा आहे ना, चित्त. ते म्हणतात तकारम रहितम तदा. तकार रहित चित्ताचा विचार करा म्हणजे काय हो? म्हणजे तकार रहित करा म्हणजे अहो, म्हणजे चित्त हा विचार करा. चित्त यातलं त काढून टाका, डबल त, द्वित्त काढून टाका, आणि जे शिल्लक राहील ते चित्त आहे. आपल्यामध्ये चित्त आहे, त्याला आपण चित्त म्हणतो, पण ते चित्त आहे. आणि म्हणून ते म्हणतात चित्तम चिदीती जानीयात. चित्त हे चित्त आहे असं जाणा. आणि तकारम रहितम तदा, तकार सोडून द्या, म्हणून चित्त म्हणून त्याला जाणा, चैतन्य म्हणून जाणा. अशा प्रकारचं चिंतन करणं म्हणजे या ठिकाणी मनन आणि निधिध्यासन असो. याप्रमाणे हा परीक्षिती राजा यामध्येच तल्लीन होता. म्हणून ते म्हणतात श्रोतदेव्यानी राजेंद्र नृणाम संती सहस्रशाह. हे राजे महाराज, अनेक लोक या पद्धतीने ऐकतात, हजारो गोष्टी ऐकतात, विचार करतात, परंतु अनेक वर्ष जगत माणसं राहतात. कितीतरी वर्ष जगतात हो माणसं. अपश्यतात्मात्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधिनाम. माणसं हजारो वर्ष त्या काळात जगत होते. आजही 100 वर्षापर्यंत लोक जीवन जगतातच, नाही असं नाही, पण नुसतं जगत राहणं उपयोगाचं नाही.
काय केलं म्हणले जगून? काही केलं नाही म्हणले. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला थोरही बहुत झाला, केला केला व्यापही बहुत केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हा व्यर्थ जाणं उपयोगाचं नाही. किती वर्ष जगले म्हणले? हा 100 वर्ष जगला. आणि काय केलं? काही नाही. अहो धुरकट जीवन, 100 वर्षाचं काही खरं नाही. मुहूर्तम ज्वलितम श्रेया नच धूमायितम चिरम. धुरासारखं नुसतं धुरकट जीवन, नुसतं धूर आहे म्हणले. किती दिवस झाले नुसतं धुरकटच आहे. पडलाय म्हणले या अंथरुणावर. का? काय झालं म्हणले? काही नाही, अर्धांगवाद झाला म्हणले. काही नाही, अर्धांगवाद झाला आणि पडला. हालता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, तोंड वाकडं झालंय, डोळे वाकडे झालेत, हात काम करत नाहीत, सगळं जागेवर द्यावं लागतं. आणि मग काय करायचं? असं जीवन उपयोगाचं नाही. मुहूर्तम फलितम श्रेया. माणसाने थोडंच जगावं विजेसारखं. नच धुमायितम चिरम. धुरासारखं धुरकट जीवन उपयोगाचं नाही. आणि थोड्या जीवनामध्ये सुद्धा माणसाने काहीतरी करावं. माणसाने जीवनात येऊन काहीतरी कार्य करावं, काहीतरी ध्येय गाठावं, तरच त्याला खऱ्या अर्थानं जीवन म्हटलंय. नाहीतर थळग्यातलं पाणी, डबक्यातलं पाणी काही उपयोगाचं नाही. प्रवाहित असेल तर ते जीवन. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते निद्रया रहिते नक्तम देवायनच वावया. माणसं जीवन जगतात, जीवनामध्ये आयुष्य दिलंय म्हणून माणसं दररोज श्वासोश्वास वाया घालवतात. हे श्वास, प्रत्येक श्वास आपण 21,600 अशी काहीतरी त्यांनी कल्पना केलेली आहे, मोजली आहे. एका दिवसामध्ये किती? 21,600. आता एवढे श्वास आपण या ठिकाणी खर्च करतो एका दिवसामध्ये. आता हे श्वास दैनंदिन जीवनामध्ये आपण जरी खर्च करत असलो तरी या प्रत्येक श्वासाने जर ईश्वराचं नाव घेतलं तर ते उपयोगाचं आहे. त्याला एक शब्द आपण वापरतो, एक विशिष्ट ध्यानातली एक स्थिती आहे की नाव घेत नाही ईश्वराचं, परंतु तरी तो जप झालाच. त्याला म्हणतात अजपा जप. जप केला नाही पण जप झाला. कशामुळं? अंतःकरणात जप चालूच आहे. जसा नदीचा प्रवाह वरती दिसत नाही, आतमध्ये चालू असतो अंतर्गत, तसा हा अंतर्गत प्रवाह ध्यानाचा चालू असतो. त्याला अजपाजप असं म्हणतात. अशा पद्धतीने शुकाचार्य म्हणतात, लोक जीवन जगतात, श्वास आहे म्हणून जीवन जगतात. तसं म्हटलं तर या श्वासाचा विचार केला तर मग लोहाराच्या घरचा भाता आणि हा भाता याच्यात काय फरक आहे असाही प्रश्न त्यांनी पुढे विचारलाय की अहो लोहाराचा भाता आणि हा भाता याच्यात काय फरक आहे? तोही भाता आहे आणि हाही भाता आहे, पण या भात्यातून जर श्वास बाहेर पडत असतील तर त्याचा सदुपयोग करा. भस्त्रेव असं म्हटलंय की ज्याप्रमाणे हा भाता लोहाराच्या घरचा, तोही श्वासोश्वास घेतच असतो. तो जरी जिवंत नसला तरी त्यातून हवा बाहेर पडतेच. हवा घेतो, हवा बाहेर पडतो. त्याप्रमाणे आपलं सुद्धा असंच आहे. मग या फुफ्फुसाचा किंवा या भात्याचा सदुपयोग काय? ईश्वराचं नामस्मरण हे त्याचा सदुपयोग आहे. म्हणून निद्रया रियते नक्तम देवायनचं वया. माणूस जन्माला येतो, श्वास घेतो, दिवस लोटतात, दिनपक्ष मास ऋतू वर्षभराभर गेले, दिन पक्ष मास ऋतू वर्ष निघून जातात, पण आपण जर जिथले तिथंच राहिलो तर उपयोग नाही. रोज रात्र येते आणि आपलं आयुष्य हरण करते. आपल्याला वाटतं सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. अहो नाही, सूर्य नुसता उगवत नाही आणि नुसता मावळत नाही, तो उगवतो आणि मावळतो तेव्हा तुमचं आयुष्य घेऊन जातो. म्हणून दिवा चारते आहे या राजन निद्रया अर्घ्यते. रात्री आपण झोपेमध्ये दिवस घालवतो, रात्र घालवतो. दिवसा कामामध्ये कुटुंब भरणे नवा. माणसं फक्त कुटुंब भरणामध्ये तल्लीन होतात, कुटुंबामध्येच तल्लीन होतात. केवळ कुटुंबासाठी धन गोळा करण्यामध्ये आपलं आयुष्य जातं. शंकराचार्यांनी म्हटलंय ना, यावत वित्तो पार्जन सक्ता तावत निज परिवारावर रक्ता. माणूस निज परिवारामध्ये रक्त राहतो. जोपर्यंत वित्त मिळविण्याची शक्ती असते, पैसा मिळविण्याची शक्ती असते, तोपर्यंत तुम्हाला कुटुंबात सुद्धा मान असतो बरं का. एकदा पैसा संपला की कुटुंबातलाही मान संपून जातो. शंकराचार्यांनी म्हटलंय, पश्चात धावती जर्जर देहे वार्ता पृच्छती कोपी न गेहे. एकदा जर्जर देह झाला
की मग घरातले लोकही तुम्हाला विचारित नाही. शंकराचार्यांनी म्हटलं ते काय खोटं असेल का? असो, याप्रमाणे बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत रोगग्रस्तः. लहानपणी खेळण्यामध्ये रमलो, बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले आणि वृद्धपणी देव आता दिसे पहिलं तीर. दुसरं काहीच नाही. आणि मग केलं काय? बालपणी करू शकत नाही, तारुण्याच्या कैफामध्ये केलं नाही, आणि वृद्धापणी तर जर्जर झालो, रोगग्रस्त झालो आणि समोर मृत्यू दिसू लागला. अशा वेळेला दिसे पहिलं तीर, मृत्यू दिसू लागला. मग मात्र भय निर्माण झालं. आता काय? आता सगळं आयुष्य तर संपलं हातातून. जन्मतः ना हाताच्या मुठीत बंद असतात आणि मेल्यानंतर त्या उघडल्या जातात. म्हणजे सगळं आयुष्य संपलं. मुठी बंद करून आपण आलो, पण मुठीत काय काहीच कळलं नाही. या मुठीमध्ये आपण जे काही झाकली मूठ 1.25 लाखाची आपण म्हणतो, ती 1.25 लाखाची केली तर बरं आहे, न तर रिक्त झाली तर काय उपयोगाचं. म्हणून ते म्हणतात की निद्रया ह्येते नक्तम व्यवा येनच वावया. माणसं केवळ खा पी आणि मौज कर यामध्ये तल्लीन होतात. दिवाचारचे राजन कुटुंब भरणे नवा. माणसं आयुष्यामध्ये दुसरं काहीच करत नाहीत. देहापत्य कलत्रादी स्वात्मसैन्य स्वपी. एकच गोष्ट करतात, देह, अपत्य, स्त्री, धन. या ठिकाणी शतश्लोकीमध्ये शंकराचार्यांनी म्हटलंय, देह स्त्री पुत्र मित्र अनुचर हे वृषा तोष हे तोर ममेथम सर्वे स्वायुर्नयंती प्रथितमलमी मांसमी मांसेह एते जीवंती एहम व्यवृतपटय येन सौभाग्य भाजाम तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणू नैव मीमांसयंती. अहो, माणसं फक्त देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर, हयवृष म्हणजे काय? आजच्या काळातली वाहनं, गाड्या, 4 चाकी. माणसं फक्त घर दार प्रपंच, लेकरं बाळ, मित्र यांच्या नादामध्ये तल्लीन राहतो. आणि सर्वे स्वायुर नयंती नयन प्रथित मलमी मांसमी मांसे. फक्त आपल्या स्वतःचा विचार करतात, देहाचा विचार करतात, मांसाचा विचार करतात. त्याला मांस म्हणजे रक्तमांस देह. फक्त भोगाचा विचार करतात, देहाचा भोगाचा विचार. पण या देहाला चालवणारा कोण याचा विचार करत नाही. काय कमाल आहे लोकांची. लोक देहाचा विचार करतात, पण तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. जो या प्राणाच्या आतमध्ये बसलेला आहे, जो चैतन्य रूप आहे, ज्याच्यामुळे हे सगळं चलनवलन होतं, ज्यामुळे आपण बोलतो, ज्यामुळे आपण चालतो, ज्यामुळे आपण व्यवहार करतो, तो जो अंतर्गत प्राणाच्या आत बसलेला आहे, नैव मीमांसयंती, त्याची मीमांसा कोणी करत नाही. म्हणून ते म्हणतात देहापत्य कलत्रादी स्वात्मसैन्य स्वपी. माणसं फक्त देह, अपत्य, कलत्र याचा विचार करत राहतात. आणि तेषां प्रमत्तो निधनम न पश्यन्नपि न पश्यती. काय कमाल आहे म्हणे. शुकाचार्य म्हणतात परीक्षितीला, अहो तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यती. फार मार्मिक शब्द वापरलाय. पश्यन्नपि न पश्यती. आपण पाहत असून पाहत नाही. हो म्हणले, पाहत असून पाहत नाही. हो, डोळे असून आंधळे आहोत. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आपण सगळं पाहतो. समर्थ रामदास स्वामींनी नाही म्हटलं का काय की माणसं रोज लोक मरतात ना, दररोज लोक मरतात. कुणी मित्र मरतात, कधी नातेवाईक मरतात, आणि त्यांना सोडवायला आपण स्मशानापर्यंत जातो. तिथपर्यंत जातो, त्यांचं श्रद्धांजली अर्पण करून परत येतो. तिथल्या पुरतं तेवढ्या पुरतं वाटतं, अरे 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 काय बिचारा प्राणी आला आणि गेला, काय जीवनामध्ये. आणि घरी आल्याबरोबर काय बाबा, काय सकाळपासून गेलो, कोरड पडली घशाला, चहा आणा बरं लवकर. का हो म्हणले, कशामुळे चहा? आत्ता तर म्हणला ना काही खरं नाही जीवनामध्ये. नाही नाही नाही, ते जाऊ दे म्हणले. ते स्मशान वैराग्य झालं. स्मशानापुरतं वैराग्य आपल्या मनात असतं. पण मरे एक त्याचा दुधा शोक वाहे. एक मरतो लोक, दुसरा माणूस त्याचा शोक वाहतो, पण अकस्मात तोही पुढे जात आहे. हे मरणाचं जे शाश्वत सत्य आहे, आजकाल तर ते जास्तच अनुभवाला यायला लागले. आजकाल तर अशी परिस्थिती आहे, करोनाने गेला तर लोक, नातेवाईक सुद्धा त्याच्या जवळ जात नाहीत. अहो, पुत्र जात नाही, पत्नी जात नाही. म्हणून अशा परिस्थितीत त्याला एकटं यावं लागतं आणि एकटं जावं लागतं. अशा दुःखात
माणसाच्या सोबत कोण आहे. म्हणून ते म्हणतात धनानी गेहे पशवश्च गोष्टी. जुन्या काळात सांगितल्याप्रमाणे धन घरातच राहतं. पशु मिळवलेले किंवा चारचाकी मिळवलेल्या त्याच्या ठिकाणीच राहतात. आणि भार्या ग्रहद्वारी, जिच्यावर आयुष्यभर जीवापाड प्रेम केलं ते फक्त उंबऱ्यापर्यंत येते. आणि फार तर मित्र आणि पुत्र हे स्मशानापर्यंत येतात. पण स्मशानाच्या पुढे कोण येणार आहे, ज्याचे त्याला जावं लागतं. म्हणून ते म्हणतात तेषां प्रमत्तो निधनम. काय कमाल आहे. लोक इतके प्रमत्त कसे झाले, इतके उन्मत्त कसे झाले, इतके ज्याला बुद्धिहीन कसे झाले की ज्यामुळे निधनम, त्यांच्या समोर लोक मरतात पण पश्चन्नपी न पश्चती, पण माणसं पाहून न पाहिल्यासारखं करतात. अर्थात विचार करत नाही, पाहतात आणि सोडून देतात. अरे तो मेला तुमच्यावरही ती पाळी येणार आहे. नाही, प्रत्येकाला वाटतं की मी अमर आहे काय, की मी काही मरणार नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. आज काय मरतोय मी. तेव्हा माणसाला मृत्यूबद्दल उदासीनता माणसाच्या मनात आहे. पण दुसरा मेला त्याचा शोक तुम्ही करता, पण अकस्मात तोही पुढे जात आहे. जो शोक करणार आहे तोच दुसऱ्या क्षणी काळाचा घास होतो, याचा विचार करत नाही माणसं. आणि म्हणून पश्चन्नपी न पश्चती, माणसं पाहून न पाहिल्यासारखं करतात. पाहून आंधळे, डोळे असून आंधळे. म्हणून तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिही. म्हणून हे भारत असा शब्द वापरलाय परीक्षितीला. हे परीक्षिते, भगवान ईश्वर जो सर्वात्मा आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याचं पद प्राप्त करून घेण्याचा सर्वात्मा असलेला, सर्वशक्तिमान असलेला भगवंत, त्याच्या लीला गाथांचं श्रवण हे आवश्यक आहे. आणि म्हणून श्रोतव्य कीर्तव्यश्च स्मर्तव्यश्च छताभयम. स्मर्तव्य, स्मृती भगवंताचीच करा, गायन त्याचं करा, त्याच्याच नावाने आपण चिंतन करा. कीर्ती त्याचीच गा. एतावान सांख्ययोगाभ्याम सर्वधर्म परिनिष्ठया. हे सांख्य, या ठिकाणी सांख्य शब्द वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहेत. इथं सांख्य म्हणजे ज्ञान या अर्थाने आला. सांख्य तत्वज्ञान वेगळं आहे आणि सांख्य शब्द ज्ञानार्थी आला. जसा गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग आला. इथं सांख्य शब्द कोणत्या अर्थाने आला हो? कपिलाच्या अर्थाने नाही आला. तिथे सांख्य म्हणजे ज्ञान. सम्यक ख्यायते अनेन इति. ज्याच्यामुळे ज्ञान चांगल्या पद्धतीने कळतं त्याला सांख्य म्हणतात. याप्रमाणे एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया. माणूस हा स्वधर्माने वागला, निष्ठा जर त्याची असेल, त्याने ज्ञान संपादन केलं तर त्याचे अपराध नष्ट होतात. 10 प्रकारचे अपराध सांगितलेत. भक्तनिंदा हा एक अपराध आहे, भक्ताची निंदा करणं. त्यानंतर या भगवंताच्या नावाबद्दल मनामध्ये संशय निर्माण करणं किंवा भक्तीमध्ये संशय निर्माण करणं ही देखील एक निंदाच आहे, अपराधच आहे. गुरुची अवज्ञा करणं हा अपराध आहे. वैदिक ज्ञानाची निंदा करणं हाही अपराध आहे. कुतर्क करत राहणं, तर्काच्या ऐवजी सत्तर्क मानलाय बरं का, सत्तर्क मानलाय. म्हणून तया सत्तर्क वादू पद्म करू वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. सत्तर्क मानलाय पण कुतर्क मानलेला नाही. तर्काला स्थान आहे ना आपल्या वेदांतामध्ये, पण कुतर्काला मात्र नक्कीच नाही. भगवंताच्या बद्दलचा गैरअर्थ काढणे हे देखील अपराध आहे. त्यानंतर देवाच्या नावावर मुद्दाम पापकर्म करणं म्हणजे अपिचेत सुदुराचारो भेटिता मम अनन्य भाग, हे ठीक आहे. कृष्णाने सांगितलंय की किती दुराचारी असू द्या, पण एकदा माझ्याशी अनन्य भावाने शरण आला तर तो मुक्त होतो. पण याचा अर्थ असा नाही की पुन्हा पाप कर्म करण्याचं त्याला लायसन्स दिले देवाने. पुन्हा पाप कर्म करण्याचं लायसन्स नाहीये. एकदा तो मुक्त होईल, पण पुन्हा मात्र त्यांनी मुरडून परत जाता कामा नये. म्हणून देवाच्या नावावर जे मुद्दाम पापकर्म करतात तो देखील अपराध आहे. त्यानंतर भौतिक लाभाची अपेक्षा करणं हाही अपराध आहे. त्यानंतर अशिष्याला ज्ञान देणं हा देखील अपराध आहे. अशिष्यायन देयम, ज्ञान त्याला द्यावं म्हणजे जिथं अशा ठिकाणी बीज आपण टाकतो की जिथं काही उगवेल. पण नुसत्या जिथे वांझ जमीन आहे किंवा एखादा खडकाळ जमीन आहे तिथे किती चांगलं बी पेरलं तरी काय होणार आहे, खडकाळ. तसे काही लोकांचे मन खडकाळ असतात, म्हणून तिथं ते अशिष्य आहे, तिथे ज्ञान देऊ नये. आणि देवाविषयीची अनास्था हा देखील एक अपराध मानला आहे. असे 10 अपराध आहेत. या दशापराधाचं
जे निरसन आहे ते फक्त एका भगवंताच्या नामस्मरणाने होतं असं त्यांनी म्हटलंय. म्हणून जन्मलाभ परमपुंसा म्हणते नारायण स्मृती. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते जन्मलाभ परमपुंसा, माणसाला हा जो लाभ झाला ना जन्माचा तो सहज झालेला नाही. माणसाला जो हा माणसाचा जन्म प्राप्त झाला आपल्याला वाटतं सहज प्राप्त झाला काय की नाही. जन्मलाभ परमपुंसाम, हा जो जन्माचा लाभ झाला तो परमपुंसाम, हा माणसाला प्राप्त झालेला लाभ फार श्रेष्ठ आहे. परम, सहज नाही. अहो सहज बाकीच्या योनी सहज प्राप्त होतात. कुत्रे, मांजरं, डुकरं हे माणसाच्या योनीमधून माणूस फिरत 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 आज आला आणि तो या ठिकाणी एवढ्या योनी फिरत 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 84 लाख योनी फिरत 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 या ठिकाणी आला आणि आज पाप आणि पुण्य समान झालं म्हणून मानव जन्म प्राप्त झाला योगायोगाने. जन्मलाभ परमपुंसाम. शुकाचार्य काही चूक बोलतील का? शुकाचार्यांनी जन्मलाभ शब्द का वापरला असेल? सहज आपल्याला मिळालेला नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला सहज यदृच्छेने हा जन्म मिळाला नाही. कारण शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या विवेकी चूडामणीमध्ये दुर्लभम त्रैरे वैते, 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रैरे वैते, देवानुग्रह कारणम, देवाचा अनुग्रह आपल्याला प्राप्त झाला म्हणून हे प्राप्त झालं, नाहीतर हे दुर्लभ आहे. देवाच्या अनुग्रहाशिवाय हे शक्य नाही. 3 कोणत्या गोष्टी दुर्लभ सांगितल्यात? मनुष्यत्वम, आधी मानव जन्म हा दुर्लभ आहे बरं का. दुर्लभो मानुषो जन्म, हा एका ठिकाणी म्हटलंय माणसाचा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभम त्रैवैरेते, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्यत्वम, त्याच्यातही मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा ही दुर्लभ आहे. आणि महापुरुष संश्रयम, महापुरुषाचा सज्जनांचा सहवास हाही दुर्लभ आहे. सहजासहजी मिळत नाही. या ठिकाणी परीक्षित राजा या 3ही गोष्टीला या ठिकाणी पात्र आहे. तो मनुष्यही आहे, तो मुमुक्षुही आहे आणि शुकाचार्यांच्या सारख्या महान संत श्रेष्ठांचा सहवासही त्याला प्राप्त झाला आहे. म्हणून या ठिकाणी खरोखर विवेक चूडामणीमध्ये जे शंकराचार्यांनी सांगितलंय त्यानुसार तो पात्र आहे. जन्मलाभ परमपुंसा म्हणते नारायण स्मृती. आणि अंतिमतः नारायणाची स्मृती ही सुद्धा काही सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. काहीतरी आपलं पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय हे शक्य नाही. सतत एखादी गोष्ट करत राहिलं तरच आठवण होते, नाहीतर सहजासहजी आठवण होत नसते माणसाला. प्रायेण मुनयो राजन निवृत्त विधिनेषधा, माणसाला भगवंताची आठवण सहजासहजी होणार नाही. म्हणून निवृत्त माणूस सहजासहजी होणार नाही. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम, हे भागवत पुराणम ब्रह्मसंहितम, भागवताचा उल्लेख पुन्हा पुन्हा या ठिकाणी केलेला आहे. तो यासाठी की हा पुराण म्हणजे प्रत्यक्ष वेद आहे, वेद तुल्य आहे. वेदाचं जे ज्ञान, वेदामध्ये जो ज्या ज्ञानाचा गाभा आहे तोच याच्यामध्ये प्रगट झालेला आहे. म्हणून ब्रह्मसंहितम, प्रत्यक्ष ब्रह्म साक्षात्कार करणारं हे मंत्र भागवत आहे. हे भागवत म्हणजे मंत्र पूर्ण, मंत्र ज्याला आपण मंत्रात्मक असलेलं आहे. मंत्रात्मकता, काही काही शब्द नुसते शब्द असतात पण काही मंत्र असतात आणि हे भागवत म्हणजे मंत्र आहे. हे भागवत ब्रह्मसंहितम, ब्रह्म तुल्य, ब्रह्म साक्षात्कार देणारं. अधीतवान बापरादौ पितुरात वैपायनायक बहम. आणि मग त्यांनी या ठिकाणी सांगितला इतिहास की मी हे माझ्या वडिलांकडून आत्मसात केलं. हे भागवत आदौ, प्रारंभी, जेव्हा या कलियुगाच्या प्रारंभी आणि द्वापार युगाच्या शेवटी, अधीतवान बापरादौ पितुर द्वैपायनात दहम, द्वैपायन म्हणजे माझे वडील व्यास यांच्याकडून मी हे आत्मसात केलं. आणि अधीतवान, अधीतवान म्हणजे अध्ययन केलं, नुसतं ऐकलं नाही तर त्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन, पठण, चिंतन हे सगळं केलं आणि मग हे पक्क झालं. म्हणून परिनिष्ठितोपि नरगुण्य उत्तम श्लोक लिहिलाय. जरी मी निर्गुणामध्ये तल्लीन आहे तरी सुद्धा मी सगुणाच्या कथा सांगण्यासाठी आलो. भगवंताच्या कथा उत्तम श्लोक आहे, नावच उत्तम श्लोक आहे, ज्याच्यामध्ये उत्तमता आहे, ज्याचं श्लोकच सुंदर आहे. सुश्लोक
श्लोकत्व ज्याच्यामध्ये आहे. श्लोक म्हणजे काव्य आहे, श्लोक म्हणजे साहित्य, श्लोक म्हणजे जे शोक नष्ट करण्याची क्षमता ज्यात आहे तो श्लोक आहे. म्हणून परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लिहिलंया. मी जरी नैर्गुण्य म्हणजे निर्गुणामध्ये तल्लीन असलो, वैराग्यामध्ये तल्लीन असलो, सगुणाच्या पलीकडे गेलेलो असलो, तरी पुन्हा मला याच्यात आनंद प्राप्त झाला या कथा सांगण्यात. म्हणून गृहीत चेता राजर्षी आख्यान यदधीतवान. आणि म्हणून हे राजा, मी या पुराणाचं अध्ययन केलं आणि तू परम भगवंताचा भक्त आहेस म्हणून मी या ठिकाणी आलो आणि मी नक्कीच तुला हे भागवत ऐकवणार. यदधीतवान, तुला हे मी भागवत शिकवेन, ऐकवेन. कारण भगवंताच्या चरणामध्ये अनन्यता, अनन्य प्रेम हे श्रेष्ठ आहे. यस्य श्रद्धामाशु स्यान मुकुंदे मती सती. स्यान मुकुंदो, मुकुंदाच्या चरणाशी आपली मती ही तर एकरूप झाली आणि ती श्रद्धा माशु, श्रद्धावान अंतःकरणातून तत्काळ भगवंताच्या चरणाशी आपली मती जर एकरूप झाली तर त्यांनी सगळ्या प्रकारचे भय नष्ट होतात. एतन निर्विद्यमाना मिच्छतो मकुतो भयम अकुतो भयम. जर असं भगवंताच्या चरणाशी मन एकरूप झालं तर त्याला कुठलं भय आलं? त्याला कशाचं भय राहील? योगिनाम नृप निर्णितम हरे मानुकीर्तयम किम प्रमत्तसे भोवी परोक्ष हय हय रिह. परोक्ष, मी परोक्ष ज्ञानामध्ये तल्लीन आहे. आणि हे भागवत सुद्धा प्रमत्तस्य बहुभीही. अनेक शास्त्र आहेत, अनेक शास्त्र आहेत, पुराण आहेत, परंतु भागवत हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. हायन रिह. भागवत हे सगळ्या परोक्ष ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. हायन त्यामध्ये श्रेष्ठ दर्जाचं कोणतं असेल तर ते भागवत आहे. प्रेम संकीर्तन करण्यामध्ये श्रेष्ठ आहे. याप्रमाणे माणसाचं, पुरुषाला अनेक वर्ष जरी आयुष्य असलं तरी माणसाचे आयुष्य व्यर्थ जातात. पण वरम मुहूर्तम विद्युतम घटे शयते यतः खट्वांगो नाम राज्यसिद्ध्ययत्म आयुषा. या ठिकाणी परीक्षितीच्या मनामध्ये जो प्रश्न उपस्थित झालेला असेल तो प्रश्न यांनी प्रगट केला. शुकाचार्याला माहिती आहे परीक्षितीच्या मनात कोणता प्रश्न उत्पन्न झाला असेल, श्रोत्याच्या मनात कोणता प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या मनात कोणता प्रश्न आहे हे गुरुला ताबडतोब कळतं. म्हणून तो संशय छेदताय. प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेला नुसता चेहऱ्यावर कळाला. ते म्हणे मला माहित आहे तुझ्या मनात काय प्रश्न आहे. तुझ्या मनात एवढा प्रश्न असेल की मी ब्रह्म कसं काय प्राप्त करणार, मुक्त कसा होणार, मला तर 7 दिवसात आयुष्य. मग त्यांनी उत्तर न प्रश्न करताच उत्तर दिलंय. खट्वांगो नाम राजर्षिर नेत्वायताम ह्या युषाहा. अरे राजा, तुला काय वाटतं? तुला असं वाटतं का की तुला 7 दिवसाचं आयुष्य मिळालं मग तू कसा मुक्त होशील? तुला 7 दिवस म्हणजे फार कमी वाटायले? आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या मुलाने एक रेषा काढली, लहान मुलगा आहे, एक रेषा काढली आणि त्याला सांगितलं ही रेषा न पुसता ही लहान करून दाखव, तो विचारात पडतो कशी करावी, कशी करावी. गुरुजी त्याला सांगतात काही नाही, त्याच्या बाजूला मोठी रेषा काढ म्हणजे ही लहान होते. अर्थात याच्या पुढे मोठी रेषा काढली की लहान होते, न पुसता लहान होते का? आपण नेहमी सापेक्षपणे विचार करतो. आपण सापेक्षपणे विचार करतो. इथं तो विचार केलाय पहा, ही सापेक्षतावादाची भूमिका आहे. सापेक्षतावाद या ठिकाणी सांगितलाय. कोणता? खट्वांगो नाम राजर्षी. अरे राजा, खट्वांग नावाचा राजा होता रघुकुलामधला, रामाचा पूर्वज. त्याला इंद्राने एकदा युद्ध करण्यासाठी बोलावलं आणि राक्षसांची त्यांनी युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर पराक्रम केला आणि जय मिळाला. जय मिळाल्याबरोबर इंद्र प्रसन्न झाला. इंद्र म्हणाला तुला काय आशीर्वाद पाहिजे सांग, काय वर देऊ? त्यांनी विचार केला. खरे शहाणे माणसं कसे असतात पहा. त्यांनी विचार केला. तो म्हणे महाराज मला एक सांगा, माझं आयुष्य किती राहिले? असं म्हणल्यावर इंद्र म्हणला 2 घटका आयुष्य राहिले म्हणले तुझं. मुहूर्त, एक घटका म्हणजे 24 मिनिटं, 48 मिनिटं आयुष्य राहिले म्हणले तुझं. असं म्हणल्यावर तो म्हणला बस आता मला काही नको, मला माझं आत्मकल्याण करू द्या. मग मला सांग म्हणे राजा, खट्वांग जर 48 मिनिटांमध्ये मुक्त झाला तर तुला 7 दिवस आहेत. तो तर केवळ एका मुहूर्तामध्ये मुक्त झाला, 2 घटकामध्ये मुक्त झाला. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वेताम ह्यायुषा मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान भयम हरिम. त्याला अभय प्राप्त झालं. तो हरीच्या पदाला पोहोचला केवळ एका मुहूर्तामध्ये.
जर एका मुहूर्तामध्ये 2 घटकामध्ये केवळ काही मिनिटामध्ये तो जर भगवत पदाला प्राप्त झाला तर तुला तर 7 दिवस आहेत. 7 दिवस म्हणजे काय थोडे झाले का? म्हणून मुहूर्तात सर्व मुत्सृज्य गतावान भयम हरिम तवाप्येतर ही कौरव्य सप्ताहम जीवतावधी. तुझ्यासाठी तुझ्याजवळ तर 7 दिवस आहेत रे बाबा, तुला काय अडचण आहे. म्हणून हे लक्षात घ्या की नेहमी तुलना करावी, सापेक्षतेने विचार करावा. सुख आपण नेहमी म्हणतो की मी फार दुःखी, पण समोरच्या माणसाचं दुःख बघा म्हणजे कळेल की आपण किती सुखी आहोत. आपलं सुख मापायचं असेल तर समोरच्याचं दुःख बघा, बाहेरच्या बाकीच्या लोकांचे दुःख पहा म्हणजे आपण सुखी आहोत हे कळतं. एरवी माणसाला आपण दुःखीच वाटतो, परंतु माणसाने दुसऱ्याचं दुःख पाहावं म्हणजे आपलं दुःख किती लहान आहे हे माणसाला कळतं. याप्रमाणे तवाप्येतर ही कौरव्य, म्हणून तर हे राजा तुझ्या हातात तर 7 दिवस आहेत. सप्ताहम जीवितावधी, तुला काय काळजी. जर ठरवलं माणसाने तर तो एका मुहूर्तात मुक्त होतो. मुहूर्तम विलितम श्रेय, एका मुहूर्तामध्ये माणसाने श्रेय प्राप्त करून माणसाला घेता येतं. तुला तर 7 दिवसाचं आयुष्य आहे. अंत कायले तू पुरुष आगते गत 7 6. म्हणून तू आता मी सांगतो त्याप्रमाणे कर. आता या ठिकाणी शुकाचार्य परीक्षित राजाला उपदेश करतायत. आता या ठिकाणी ते उपदेश करताना प्रथम काय सांगतील, ध्यान कसं करावं सांगतील, मग धारणा म्हणजे आपण हा योग, समाधी योग ज्याला आपण म्हणतो, अष्टांग समाधी योग, ज्याचे विवरण सुरुवातीला केलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी उपक्रमामध्ये, उपक्रम म्हणजे प्रारंभ, या ठिकाणी भागवतात शुकाचार्यांनी भागवताचा उपक्रम करताना काय सांगितलंय, उपक्रम करताना कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये योग धारणेमध्ये पहिल्यांदा आपण ध्यान धारणा असा जरी शब्द वापरत असलो तरी धारणा आणि ध्यान असं आहे. आधी धारणा आहे आणि मग ध्यान आहे. धारणा असल्याशिवाय ध्यान नाही. आधी धारणा केली पाहिजे, आधी आपल्या मनामध्ये काय गोष्टी आणायच्या ते ठरवलं पाहिजे आणि मग ध्यान केलं पाहिजे. ध्यान त्याच्याशिवाय लागत नाही. मग या ठिकाणी पहिल्यांदा धारणा आणि मग ध्यान हे कसं सांगतील आणि त्यानंतर या योग अष्टांग योगाचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवर्दे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.